त्याची समासक वेगळाची बाहुली आबाळातलं सुख आपण म्हणतो का रे दुपारी जेवायच्या टायमाला झाड नसल्यावर डग आला आणि सगळ्या बाया म्हणल्या बसू इथं जेवाय कुठं जायचं डग आहे नेमकं घास घ्यायचा तोंडातून डग गेलं निघून आलं याचं उत्तर कळलं गेल्या वर्षी कोरोनाचा आजार ते दुःख होतं ते थोडं 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 डग गेला निघून आबराची सावली जायला नाही तुम्ही पाहिलं असेल तुम्ही कधी कधी बस्ता बांधायला गेलो कापड दुकानात पाहिलं असतं तुम्ही ती बाया उभा असत्या 2-4 अशा असतात ना त्याची आम्ही त्या दिवशी गेलतो आमचे काका आणि मावशी होते ते काका असं टकलं पाहत ते बाया असं मावशीला पाहिलं कसं काका पाहते मावशीला क्वालिटी गेली मावशी गेली खांद्यावर हातवला म्हणजे चला प्लॅस्टिकची ते म्हणलं अर्धा तास आलं मी पाहतो मला ओळखून नाही आलं त्याला विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आबराची सावली जायला नाही तुम्हाला ते दिसतंय ते खरं नसतं महाराज तुम्हाला वाटतं हा भ्रम आहे आणि तुम्ही थोडं सावध झालं पाहिजे माझी आई नाही तर लय मोठा घोटाळा आहे विठाला विठाला आपल्या जीवनामध्ये ते कळलं पाहिजे आता तुम्ही एवढं आलात का नाही आता श्राद्ध मग जेवण करायला पाहिजे का नाही आता आता काही इतके दरिद्री विचाराचे लोक इथं येऊन खात नाही इथं यायचं कीर्तन ऐकायचं आणि खायचं काय मला काय म्हणायचं माहिती का मी काशीला गेलते काशीचा काय संबंध तुम्हाला माहिती का आई श्राद्धाचं दहाव्याचं गोड जेवणाचं माणसानं खाल्ल्यावर त्याला कोरोना होत नाही अन्न पूर्ण ब्रह्म आहे अन्न खायला काय लागतं लोकांना उग ब्रह्म आहे हा सांगा मला माझी आई आता इथं कढई आहे पातेलं ते नाही का आणलेलं आचार्याचं सामान कुठलं आहे आचार्याचं ते सामान इथं बी असते दहाव्याला बी असते गोड जेवणालाही असते लग्नालाही असते कढई बदलली का मग कधी कधी जावळाला बी असते ते असं का नाही कढईच आता किराणाच्या दुकानातून माल आणलाय काय प्रॉब्लेम आहे का आता आमच्याकडे कीर्तन करा आलं श्राद्ध संपलं आम्ही म्हणलं बाबा जेवण करा ते म्हणलं आम्ही वर्ष श्राद्धाचं खात नाही आम्ही म्हणलं जा खात नाही ना निघा आम्ही आपलं पाया पडलो गाडीत बसल्यावर निघालो ते पुढे गेल्यावर फोन केला हा बाबा पाकिट राहिले म्हणलं ती श्राद्धवाल्याच्याच घरच आहे ना पाकिट कोणाच्या घरच आहे ती परत आलं जेवाय बसलं तो म्हणला खातो आपण 11,000 काही सोडू म्हणला आई 11,000 रुपये घेऊन गेल्यावर त्याच्यावर गावा घरचा भाजीपाला येतो महिनाभराचं राशन येतं गाडीला 2,000चं डिझेल टाकलं जातं मग गाडी का उड्या हानी का श्राद्धाच्या उगा आपल्या लोकांना भ्रम आहे काय इथून पुढे मागणं मागतो दणकून जेवत जा उपास तापासले घरी जाऊ नका माझी आई तुमच्याकडे उपासाला आग लागली इकडे तुम्ही ते गुरुवार धरले असतील मार्गशीर्ष महिन्यातले काय तुम्हाला आलं कुठून गुरुवार काय याचं काय खरी सासू कळण चालले गुरुवार धर आहे आता एक करी जा इथून पुढे ह्या महिन्यामध्ये पुढचे एक करा आपली सासू चौरंगावर बसली जा म्हातारी गुरुवारी पुजायची आख्या जवळ गावातल्या बाया बोलवायच्या म्हातारी दिवसभर पुजायची आपल्या गावच्या बाया संपल्या तर पुस्तक बोलवायच्या गीत्याच्या जवळ आहे गीत्याच्या बोलवा म्हातारी गुरुवारी पूजन शुक्रवारी उचला अरे खरी लक्ष्मी घरात उपाशी मारायची काय फोटोवर मानणार नाही ती कथा आहे ती कथा तयार केल्या त्याच्यावर तुम्हाला माहित नसेल तर मी उदाहरण म्हणून नाही सांगत ती ज्यानं पुस्तक तयार केलं तो औरंगाबादचा माणूस आहे त्या माणसानं 92ला पुस्तक तयार केलं साहेब माझी त्यांची चांगली मैत्री आहे त्याला 40 एकर जमीन घेते वर्षाला ते पुस्तक विकण्यावर किती एकर ती 10 लाख रुपये एकरची नाही 1 कोटी रुपये एकरची जमीन 40 कोटी रुपयाची जमीन घेतो दर वर्षाला गुरुवाराच्या पुस्तकावर आपण दनदन पूजितो आपलं लक्ष्मण सणासण दारू पितो आपली लक्ष्मी पूजा करीती म्हणजे शंकर पिऊन आला आणि लक्ष्मीनं गुरुवार केला पार्वतीनं काय अर्थ आहे त्याला याच्यापेक्षा उत्तर आहे का पाया पडतो हे भानगडीत पडू नका उपास तपास कमी धरा उगा धरा धरू नका असं माझं मत नाही पण थोडं कमी धरा आणि कोरोनाच्या काळात काका धरावा तो उपास तुम्ही औरंगाबादला राहणारे माणसे धरावा का कोरोनाच्या काळात तुम्हाला माहिती का मला लय जवळ येईल असं कोरोनाच्या काळामध्ये अजून थोडं वाढव बघा
कोरोनाच्या काळामध्ये ज्यानं जास्त उपास धरले त्याला कोरोना झाला आणि ती मेलं. आमच्याकडे एक धोंड्याचा महिना धरला. तुम्हाला महिना पुन्हा येईल 3 वर्षाला आणि आपला दरवर्षीची परंपरा आहे. लोक रोजे धरतात मुसलमानाची, आपण काय धरू धोंड्याचा. आता ते लोक म्हणले कोरोनाच्या काळात धरू नको बा. तो म्हणला तसं नाही, मा उपास आहे. लोकांनी त्याचा सत्कार केला गावाने. आमचा एकच माणूस उपाशी राहतो. ती एके दिवशी गेलं गुरुवारच्या बाजाराला आणि महाराज त्याला झाली लागण. अहो 3ऱ्या दिवशी मेलं. ती धोंड्याचा महिना पुन्हा येईन ती मेलं. ते परत आहे का? हे आपलं आपल्या मस्तपैकी जीवन जगत झालंय, टेन्शन नाही घ्यायचं. असंच मला श्राद्ध होतं एके दिवशी मी गेलो, मला धावपळी देण्यात राहत नाही. मला मावशी नाश्त्याला काहीतरी करा. त्या बाईनं पोहे केले, त्या सणकून पोहे खाल्ले. कीर्तन संपलं, ज्यानं माईक हातात घेतलंय ती म्हणलं ज्याला एकादशी त्याने ह्या पंक्तीत बसा. एकादशी दिवशी श्राद्ध आलं. आता मी कुठं बसा? सकाळी पोहे खाल्ले म्हणलं, मी आपल्या फेटा बगलात मारलं, कडन निघालो. एक म्हणलं फराळ करा ना. म्हणलं मी एकादशी दिवशी काहीच खात नाही. सकाळी पोहे खाल्ले तर काय खाईन मला आता? चुकून खाल्ले ना. ते याचं उत्तर मिळालं का? तुम्ही चुकून गोष्टी होऊ द्या, सुटू द्या उपास सुटला तर, पण तुम्ही लय धरून बसू नका. हिमोग्लोबिन कमी होतं आपल्या शरीरातलं, शरीराची प्रतिकार शक्ती कमी होती, मग माणसाला मरण जवळ येते. त्याच्यापेक्षा उपास तपास आपल्या नंतरही राहणार आहे. जास्त धरायचे नाही. आणि का धरायचे नाही? माझ्या अंतकाळाच्या टायमाला मला एकच आहे, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे माता पारी रे, ज्ञानदेव म्हणे माता पारी रे,
तुमच्या बरोबर 12 वाजून गेले आणि एवढ्या वेळ तुम्ही थांबलात असं एकत्र बसत जावा तुम्ही तिकडे बसले असते तर काय कळलं असतं लांब बसत जाऊ नका मग अशी मी आले बसलो होतो तिथं ते मलाच विचारलं एकाने येऊन पोरांना महाराज नाही का आले हा म्हणला अरे महाराज तेच आहे ते म्हणलं कलर पहा ना पॅन्ट कोणाला झाला अरे दीदी दीदी ए दीदी तुला आजी जास्त आवडती का आई कठीण काम विचारायसारखं लय कडक आहे दीदी सांग बरं मला बाळा इकडे बघ भविष्यात तुझं मोठेपणे लग्न करायचे कवा मोठेपणे आहे का नाही मग तुला 2 पोरं बघा येणार एक माझ्यापेक्षा काळा पण वारकरी आणि एक इतका गोरा तुझ्यापेक्षा गोरा पण तो रोज दारू पिणार मग तू कुणाला पसंत करणार काळ्याला का गोऱ्याला काळा वारकरी आणि गोरा नुसता दारू पिणार रोज कुणाला पसंत करणार काळ्याला का गोऱ्याला काळा वारकरी चांगला गोड सांभाळणार तुला चांगलं मारणार नाही आणि गोरा रोज दारू पिऊन मारणार तुला कोणता पसंत करावा लागेल गोरा का काळ कलाकार तू इकडे रे ती पॅन्टीवाला तू इकडे आता दोघं या गेलं निघून घरातलंच आहे ती असू द्या जाता मागणं मागतो सगळ्यांना पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही लई जास्त वेळ घेतला आई तुम्ही जेवढ्या सून आहेत त्यांना सांगायचं तुम्ही सासूची चूल वापरतात का तुमची सेपरेट आहे सासूचीच खोटं बोलत नाही तिचं उकळ तिचं जात मुसळ मिक्सर पक्कड पण तिची जात तवा लाटणं पळपट ते जाळ फुकायला काय असतं तुमच्या भागात ते पण तुम्ही ते म्हातारीची मग तुम्ही तिचं घर तिची इस्टेट वीर मोटरी सगळं जर तिचंच आहे तुमचं असं डोक्यात आहे सगळं मला निम पाहिजे फक्त म्हातारी नको याच्या डोक्यात काय सासू नको ईसा पाहिजे आणि सासू पाहिजे ईसा नको असं म्हणत जा चांगलं होईल जीवन तुमचं बदलन मागणं मागतो गळ्यात माळ घाला कपाळाला गंध लावा जास्त वेळ तुमचा घेतला आमच्या दिंडी असतात आई एक दिवशी दिंडीचे जेवण होतं असंच वस्तीवर शनी शिंगणापूर पाशी त्यांचा मला फोन आला म्हणजे महाराज दिंडी येणार आहे जेवाय पण आम्हाला सुताक पडलंय मी म्हणलं सांगू नका वारकरी जीवती सांगितल्यावर खाणार नाहीत ना मग ते आले दिंडीतले वारकरी हरिपाठ झाला आणि जेवाय बसले पण एक म्हातारी जर आऊटच होती म्हातारी मध्ये गेली त्या बाईला म्हणजे तुझ्या कपाळाला कुंकू नाही का ती म्हणे आम्हाला सुताक पडलंय ही म्हणली सुताक आली म्हातारी बाहेरन 10-12 लोक उठले ते म्हणले आम्ही सुतकाच्या घरचं खात नाही बरोबर आहे मला का खाऊ मला ते नाही खाल्लं ते लोकांना परत जीव घातलं पण त्या जी माणूस वारला होता त्याचं गोड जेवण मला आलं दिंडी आली पैठणला आणि गोड जेवणाचं कीर्तन झालं त्या दिवशी मला ते लोक म्हणले पाकिट किती द्यायचं म्हणलं उरलेली बुंदी द्या पाकिट नका देऊ ती उरलेली बुंदी घेतली 20-25 किलो पैठणला आणली आणि पंगत काल्याची बसल्यावरती सगळी बुंदी जेवाय वाढली जे खात नव्हते त्यांना दणकून खाल्ले ते मला म्हटले बाबा रात्री तर बुंदी केली नाही ना आणला आता आणली कुठून म्हणलं कालच्या गोड जेवणाची होती काल्याचा प्रसाद म्हणून खाली ना त्याच्यापेक्षा दणकून जेवत जा मी जेवल्याशिवाय जाणार नाही दणकून खा बाहेर बसलेले पाहुण्यांना सगळ्याला विनंती अन्न ही पूर्ण ब्रह्म आहे ते खाल्लं पाहिजे आज एक झाड लावायचा संकल्प आहे आज झाड आणायला लावलं मुलांना तुम्ही जोळगावकरांना सगळ्यांना सांगतो प्रत्येक माणसाच्या स्मरणार्थ एक झाड शेतात लावत जा प्रत्येक शेत मी बघतो काही शेतात झाडं नाहीत ते दुसऱ्याच्या शेतात जाते दुपारी जेवाय त्यांना विचारा इकडे जेवाय कसं काय आमच्या शेतात झाड नाही मग मरवतो काय याला एवढ्या वर्षी शेती केली आणि झाड नाही आपल्याकडे थोडी परंपरा अवघड आहे 15-15 हजाराचे 3 मोबाईल घरात आहेत 45 हजाराचे आणि ते म्हणते ग्रामसेवकला संडासचे पैसे नाही आले 7 हजाराचे मोबाईल घ्यायला पैसे आणि काय बांधायला पैसे नाही
इतकं भामटेपण आहे. म्हणून जाता जाता गळ्यात माळ घाला, कपडाला गंध लावा, आई बापाची सेवा उत्तम प्रकारची तुमच्याकडून घडावी अशी आशा व्यक्त करतो. परत परत तुमच्या सत्पुरुषा दर्शनाच्या वगैरे दरवर्षी एकदा पुण्यतिथी असते, त्या पुण्यतिथीला पाहुणे सगळे बोलवून 2 घास करत जा. आम्ही 25वी पुण्यतिथी केलेली माणसं, 25वी. काही मी बघितलं 31वी पुण्यतिथी केली, म्हणजे 31 वर्ष आजोबा आजी जिवंत ठेवणारे माणसं आहेत. स्मरण करावं लागतं. त्या दिवशी थोडं भजन केलं, थोडं कार्यक्रम केला, तुम्हाला वाटत असेल. पण ह्या श्राद्धानंतर यांची भरभराटी होती. निर्व्यसनी जगलं, जीवन प्रसन्न केलं, आईविषयी चांगला जिव्हाळा घेतला, बहिणीविषयी चांगलं बोलले. आपाप उत्पन्नातून कुठून वाढ होती कळत नाही महाराज. मी सांगतो तुम्हाला, आमच्या आजोबाचा विधी झाला, मला 3,000 रुपये मिळायचे पाकिटाला, 3,000. आजोबाचं श्राद्ध झालं, 10,000 आणि आशीर्वाद बाबाने असा दिला 15,000 रुपये महाराज दर पाकिटाला मिळायचे. असं असतं ते काम. आशीर्वाद दिल्यावर मिळतं, ते उत्पन्नातून मिळतं, कशातून पण. वर्षालाच बंगला होतो माणसाचा. मग माणसं म्हणतात आमचे वडील गेले ना, आशीर्वाद दिला बंगलाच झाला. पण वरती तशी असेल तर होतंय, नाही तर माती सुद्धा घराला राहत नाही. असं करू नका. गळ्यात मार्गाला कपडा लागेल. परत परत तुमच्या सत्पुरुषाचं दर्शन, उत्तरोत्तर संतांची वारकरी सेवा तुमच्याकडून घडावी. परत सगळ्या वारकऱ्यांना विनंती करतो, म्हणायची बाबा आले. आणि ह्या वारकऱ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला, यांनाही धन्यवाद. करुळा आणि वाला आ